नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज आहे श्रावणातला शेवटचा सोमवार आणि या सोमवारी आहे दीप अमावस्या। सोमवार हा शेवटचा सोमवार श्रावणातला हा आय थिंक 75 वर्षांनी पहिल्यांदा आलेला आहे की श्रावणी सोमवार हा सोमवारीच संपतोय। तर ह्या सोमवारी आपल्याला दीप अमावस्या दीप उत्सव बघायला भेटेल या ब्लॉग मध्ये। तर नक्कीच ब्लॉग पुढे बघत राहा। ओम नमः शिवाय। मित्रांनो, आता जस्ट दर्शन झाले। दर्शन घेऊन मी बाहेर आले आणि आपल्या आज मंदिरामध्ये ग्रंथ वाचन होतं। तुम्हाला ग्रंथ वाचनाचे पण क्लिप्स काही मी पुढे दाखवेन। नाना प्रकारचे सगळे ऋषी आले, त्यांचा तप इतकं होतं, पण त्याला काय सांगितलं, तुला पत्नी आणि पुत्र नसल्या कारणाने, तुला संसार नसल्या कारणाने तू कितीही पुण्य केलंस त्याचा काहीही उपयोग नाही। संसार तुला असावा तरच हे जेवढं तू पुण्य करतोस त्याचा उपयोग आहे। पण आपलाच पती जर लेजिम करता येत असेल, तो देवधर्म मानत नसेल, तर तुम्ही कितीही काही केला तरी त्याचा उपयोग होत नाही, हे शास्त्र सांगतो, मी नाही सांगतो। आणि मग तो घरी जातो, म्हणजे त्याच्या गुहेत जातो। गुहेत गेल्यानंतर मग तिघांची चर्चा होतो। जी गर्भिणी असते ती बाळाला जन्म देतं आणि तिघा आल्यानंतर त्या दोघी जणी सांगतात की आधी आमचा बघता, आम्हाला पतिव्रता म्हणू दे, नंतर आमच्या पतीला मान। मग जर 5 पांडवांना पाप करून जे रणांगणी गेल्यानंतर जे त्यांच्याकडून पाप घडलं, त्यांना एवढं तीर्थ करून जर स्वर्गाला जातात, तर आपण स्वर्गाच्या दारापर्यंत तरी जाऊ, स्वर्गाच्या रस्त्यावर तरी जाऊ। कारण आपण अनायासानं आपल्याकडून पाप घडतात, जे आपल्याला कळत नाही, पण हे सगळे पापाचे भोग आहेत आपल्याला। पायाचे गुडघे दुखणं, मणक्यामध्ये गॅप पडणं, मासं कापता ना, कापता की नाही, हे प्रत्येकाचे भोग। आणि स्वर्ग आणि नरक आहे ना, हे एकच, हे स्वर्ग नरक मेल्यानंतर नाही। काही लोक जाऊ दे मोठे आता पाप घेऊन घ्यायचं, मेल्यावर कोण आहे बघायला, मेल्यानंतर नाही। जो पटकन गेला तो स्वर्गात, चांगल्या दिवशी गेला तो स्वर्गात, आणि जो 2-2 वर्ष 3-3 वर्ष 6-6 महिने अंतरामध्ये पडला त्याच्याकडे कोण नाही बघत, तो नरक। कृष्ण भगवंतांनी सांगितल्याबरोबर मग हे तिघं निघाल्याबरोबर शंकराने काय केलं, काशीला गेल्याबरोबर धर्मराज सांगतोय भीमाला, बघ भीमा, शंकर भगवंत पळतोय, मी स्वर्गावर सांगतो तुम्हाला, शंकर भगवंत पळतोय, त्याला पकड, नाहीतर आपल्याला दर्शन होणार नाही। ते शंकर भगवंत पळतोय, त्याच्या मागे भीम, भीमाच्या मागे हे 5, द्रौपदी, सदैव, नकुल सगळे पळतात। आणि मग काशीवरून विश्वेश्वरा आणि मग विश्वेश्वराला गेल्यानंतर शंकर भगवंतांनी म्हैशीच्या गर्भामध्ये जाऊन गेला. तिथं गेल्यानंतर मग धर्मराजा म्हणतोय भीमाला,
आणि कुठे गेले शंकर भगवंत? त्यावेळेला भीमाने सांगितलं या म्हशीच्या कल्पामध्ये आहे, पण आता ओळखायचं कसं? त्यावेळेला धर्मराजाने सांगितलं ज्याच्या नेत्री तिसरा नयन मस्तकी, ज्याच्या मस्तकी तिसरा नयन तू शंकर भगवंत. एवढं बोलल्याबरोबर शंकरानं सगळ्यांची मुख जमिनीमध्ये रोवली. का तो ओळखायला नको. आणि भीमा स्वतः त्याची ताकद होती, त्याने यमाला स्वतः हलवला होता. त्याने काय केलं? बलात्कारे धरून तुच्छावली, म्हणजे शेवटी धरून तो प्रत्येकाला खेचायला लागला, बाहेर खेचायला लागला. आणि शेवटी सगळे खेचल्यानंतर शंकर भगवंतांनी सुद्धा विचार केला की याची ताकद माझ्याही पुढे आहे. त्याच्यामुळे शंकर भगवंतांनी आपलं रूप तिथं प्रकट केलं आणि त्यांना सांगितलं की ज्या वेळेला काशीला तुम्ही मला बघितला त्याच वेळी तुमचे सगळे पाप निघून गेले. म्हणजे नामाचा महिमा इतका थोर आहे. मग सगळेजण आल्यानंतर मग तो शिकारी होता, तो आरती होता, तो त्यांना शरण गेला आणि मग त्या तिघांनी सुद्धा आपलं रूप धारण केलं आणि त्यालाही मोक्षता दिली आणि स्वतःही मोक्ष झाले. आणि त्यावेळेला इंद्र भवनातून एक विमान आला आणि त्या विमानामध्ये त्यांना वाजत गाजत गेलं. जो पुण्यवंत आहे, जो सतत शिव आराधनेमध्ये शिव आराधनेचा जपमाळ जपतो, कुठल्याही आपल्याला दिलेला गुरुमंत्र जपतो, तो त्या बंधनातून मुक्त होतो. आणि जो निंदा करतो, कारण कधी कधी असं होतंय की एखाद्याच्या अंगण्यामध्ये कीर्तन चालू आहे आणि शेजारचा जाऊन घरात झोपतोय, पण ज्याच्या नशिबात आहे तोच त्या नामाला पात्र होऊ शकतो. कुंडली गवळी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. तो राक्षसे कपाटे करुण एकांतन मास दोन ऋषी आणून वाढविले. काहीतरी 5 उपवास महाराजांनी सांगितले. श्रीकृष्ण जन्माष्टमी, रामनवमी, वामन जयंती, मुसे जयंती आणि महाशिवरात्री हे 5 प्रकारचे उपवास तुम्ही आणि केले पाहिजे. आणि दुसरं म्हणजे वर्षाच्या येणाऱ्या 24 एकादशा आणि मात्र प्रत्येक सोमवारचा तुम्ही आणि उपवास केला पाहिजे. म्हणजे तुकोबरायचं जर महात्मा पाहिलं, तुकोबराय म्हणतात की वेदाचा तो अर्थ अमावास्येचा ठावा. जे तुकाराम महाराज म्हणतात वेदाचा अर्थ आम्हाला माहित आहे, वेदामध्ये सर्व प्रकारचं ज्ञान आहे बरं का. जे वेदाचा अर्थ तुकाराम महाराज माहिती आहे, तुकाराम महाराजांना एक गोष्ट माहित नाही. काय? तुकाराम महाराज म्हणतात एकादशी लोक सोमवार नंतर येईल पूर्ण त्याची गती होईल गेलो. तुकाराम महाराज म्हणतात एकादशीचा उपवास आणि सोमवारचा उपवास करत आहे, त्यांचं काय होईल तुकाराम महाराज म्हणतात माहित नाही. म्हणून आपल्या एकादशीचा उपवास सोमवारचा करत असं काही निश्चित असतात आणि तर मला नित्य असं काही नैमित्तिक असतात. निश्चित कर्म केले पाहिजे. नमस्कार. सर्व शिवभक्तांचं कळमनुसे ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही स्वागत करत आहोत. आजच्या श्रावणी सोमवारचा हा 5वा सोमवार आहे आणि ह्या 5व्या सोमवारनिमित्त या शिवमंदिरामध्ये दीपमहोत्सवाचं आयोजन आज होत आहे. त्याच्या अगोदर आज सकाळी श्रींचा अभिषेक झाला. त्याच्यानंतर आज शिवलीला ग्रंथाचं 108 जणांनी या ठिकाणी पठण केलेलं आहे आणि तदनंतर आज ह्या कीर्तन चालू झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात दीपमहोत्सवाला सुरुवात होत आहे. गेल्या 5 वर्षापासून या मंदिरामध्ये कळमुसरे ग्रामस्थांच्या वतीनं हा दीपमहोत्सवाचा कार्यक्रम इथे होत असतो आणि आजही मोठ्या थाटामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. ह्या श्रावणी सोमवारचं ह्या वर्षीचं फार मोठे औचित्य असं आहे की हा श्रावणी सोमवार सोमवारी चालू होतो आणि सोमवारी संपतो. असा 75 वर्षापूर्वीचा हा योग या ठिकाणी जरूर आला आणि त्यानिमित्तानंच आज सद्गुरू महेश महाराज साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवलीला ग्रंथाचं पठण या ठिकाणी झालेलं आहे आणि आपण सर्वांनी या मंदिरामध्ये येऊन या
शिवमंदिराचा महिमा निश्चितच पाहावा. हे शिवमंदिर अतिशय प्राचीन आहे आणि या प्राचीन शिवमंदिरात येणाऱ्या प्रत्येकाच्या म्हणून प्रत्येकाची इच्छा हा शिव पूर्ण करतो अशी ख्याती आहे. पुनश्च संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं मी आपल्याला या ठिकाणी स्वागत आणि विनंती करतो की ह्या मंदिरात येऊन या शिवमंदिराचा महिमा असाच आपण श्रवण करावा. जय हिंद.
चार्ट नाही दिला. नाही पण मी ह्याच्यातून देतो. विक्रांत अरुण पाटील यांच्याकडून हा स्टँड देण्यात आला. त्यांचंही ग्रामस्थ मंडळ आभारी आहे. त्याचबरोबर अनेकांनी इथं आपल्याला मुलाचं प्रत्येक जण बाकी अरे चैत्या ऑनलाईन बुक करून आलाच नाही त्याच म्हणून सीट भेटली लवकर. काय नको जोडी बरोबर बसले रे. हे बघा उरण करंजेकर दादूचा आलेला आहे. आता कसा वाटला येऊन, कसा वाटला? मस्त वाटला. पद्धत कशी वाटली आमची? धन्यवाद धन्यवाद आल्याबद्दल. 5 वर्ष झाले आणि 5 वर्षाच्या श्रावणी समोरच्या महोत्सव ते आपली सेवा बजावत असतात. त्याच्यामुळे त्यांचाही यथोचित सन्मान आपल्या श्रद्धेसन्मानही करत आहोत. आपण खूपच मित्रांनो चला महाप्रसाद याची सुरुवात करूया आपण. आपल्याला मस्तपैकी बघा भाजी आहे, मिक्स भाजी आहे, चौकीची भाजी आणि दाल आणि भात. चला महाप्रसादचा भात घेऊया.